पायरी आहे ग. तुझ्या गावच्या आजी होत्या ना ग? व्हायचं. त्यांना खरंच दिसत नाही का ग? नाही म्हणजे एवढ्या रात्रीच्या अंधाराच्या आल्या होत्या म्हणून विचारलं. आईसाहेब, आजीला नाही दिसत आणि म्हणूनच तिला अंधाराची सवय आहे. काय सांगत होत्या तुला? मॅडम, 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 खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? मॅडम, मॅडम, ती मीरा, अहो ती मूर्ख झाली आहे. ती मला तिच्यासोबत कुठेतरी घेऊन चालली आहे. कुठे? ती मला गावी घेऊन चालली तिच्यासोबत. ते देवी महागौरी माता तिचं मंदिर आहे ना, तिकडे घेऊन चालली आहे. मॅडम, मला भीती वाटते. ती मला काही करणार नाही ना? नाही म्हणजे अंबिकाला मी मारलंय हे अजून तिच्या मनातून गेलेलं नाहीये. देवी पुढे जा आणि मन मोकळं कर तुझं. हां, हो मॅडम, तुम्ही हसताय कारण मला टेन्शन येतंय. हो किती घाबरट आहेस तू माया. अगं ती मीरा काय मारणार आहे कोणाला? साधी मुंगी मारताना 10 वेळा विचार करेल ती मुलगी. नाही मॅडम, तरी मला टेन्शन येतंय. वाटेत काही केलं तर मला. माया, असं काही होणार नाही. तुला एक गोष्ट लक्षात येते का? मीरा महागौरी मातेवरती रुसली होती आणि आज तीच तुला तिकडे घेऊन चालली. याचा अर्थ तिने रात्रभर नक्की काहीतरी विचार केलाय. कदाचित तूच तिची बहीण आहेस असं तिला वाटतंय, म्हणून ती तुला देवीच्या दर्शनाला घेऊन चालली. हो, पण तरी सुद्धा मला. माया, प्लीज काम डाऊन. ऐक माझं, तू आता जा तिच्यासोबत. तिच्या मनात जागा करायची हीच एक उत्तम संधी आहे, कळतंय? मंजिरी मॅडम बोलल्यात, पण मीरा मला इझिली बहीण म्हणून एक्सेप्ट करणार नाही. अजून नीट बोलत सुद्धा नाहीये ही माझ्याशी. वेदाचे बाबा, इथेच गाडी थांबवा. इथे का मीरा? देवीचं मंदिर पुढे आहे. हो, पण इथून पायीच जावं लागणार आहे. ओके. वेदाचे बाबा, तुम्ही नका येऊ. तुम्ही इथेच थांबा. देवळात आम्ही दोघीच जाणार आहोत. ठीक आहे, मी थांबतो. तुम्ही जाऊन या. हो. माया, हा, गाडीतच चप्पल काढ आणि उतर. का? नाही म्हणजे चालतच जायचंय ना, मग चप्पल घालायला काय हरकत आहे? माया, आपल्या दोघांनाही अनवाणी जायचंय. उतर आता. कसला विचार करतेस माया? इट्स ओके, गो. हो. आलो तर.
चल. हे जे आहे ना ह्या सगळ्या एरियामध्ये ती झाडं लावायची आपल्याला. हा दादासाहेब हा. किती अंतरावर लावायचे एक एक रोप? जरा लांब लांबच लावा कारण ती वाढतात ना पटकन. हो हा हा तर करतो खड्डा. हो ही कोणी कुंडीमध्ये ठेवली इथे? बाजूला काढते. हो हा. करतो का? थांबा. दादासाहेब थांबा जरा थांबा. काय झालं? दादासाहेब ही रोपं नका लावू इकडे. अहो त्यांना खूप चांगली वाढ आहे. आणि हे इथे स्टोरूम आहे ना आपलं. नाही म्हणजे ये जा करायला पण त्रास होईल म्हणून. आणि वेदा पण आजकाल इथे खेळते. हो की नाही माळी काका? हो 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 हे नव्हतं लक्षात आलं माझ्या. ठीक आहे चल आपण तिकडे बघूया. हो हो हो. ये सावकाश. सावकाश. हो ही कुप्पी इथे ठेवणं सुरक्षित नाहीये. मार्जरीशी लवकरात लवकर बोलायला हवं आणि पुढचं सगळं ठरवून ही कुप्पी इथून हलवायला हवी. मी नाही लढू शकत या अंधारासोबत आता. हा अंधारच माझा प्रवास आहे आणि शेवट आहे. महागौरीमध्ये आता फक्त इतकीच प्रार्थना आहे की माझ्या कुटुंबाला कायम सुखात ठेव. घोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते सुरुद्ररूपेभ्यः. ॐ घोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वे. तो आत्मा कोण आहे मला नाही ठाऊक, पण तो मला बोलावतोय. त्याला माझ्या मदतीची गरज आहे. मला मला जायला हवं, त्याच्यापर्यंत पोचायला हवं. मला त्या आत्म्याला मदत करायला हवी. मदत करायला हवी मला. माया, देवळात पोहोचेपर्यंत मागे वळून पाहू नकोस आणि माझ्याशी काही बोलूही नको. का अगं पण आपण फक्त दर्शनाला चाललोय ना. ते तुला तिथे गेल्यावर कळेल. अगं पण मला नेमकं सांग ना तिकडे जाऊन करायचं काय आहे? तिथे गेल्यावर मला एक सत्य कळणार आहे. मीराच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? कुठलं सत्य जाणून घ्यायचं हिला? मी आणि मंजिरी मॅडमने हिला फसवलंय हे हिला कळणार काय? नाही 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 नाही. असं असेल तर मी हिच्यासोबत देवळात जाऊ कशी? काय करू आता? माया, माया जमेल ना तुला? चल जाऊयात. एवढा वेळ नाही आपल्याकडे. अगं अगं मीरा, म्हणाले ना तुला काहीच बोलायचं नाहीये. गपचूप चालत राहा माझ्यासोबत.
माया चल पटपट. आले आले. खडा कुठून आला? आव. काय करूया खड्यांचं? परत एक खडा टोचला. रक्त पण आलंय. काहीतरी हट्ट करतेस तू उगाचच वेदा. आयुष्यात कधी मी चित्र नाही काढलेलं. नाही आजोबा, तुम्हाला सांगितलं ना ते चित्र काढा. आगे बैल काढलाय मी. धर. हसतेस काय? बैल वाटतंय तुम्हाला. मी तुला आधी सांगितलं होतं मला नाही जमणार चित्र काढायला. ही मूर्ख माया सांगितलेली एक गोष्ट नीट लक्षात ठेवत नाही. हिला म्हणाले होते तिकडे काय घडतंय ते फोन करून सांग, पण नाही. मूर्ख कुठली. ए मंजिरी, हे बघ बाबा, हिचं ना काहीतरी विचित्रच हट्ट आहे. मला सांगते बैल काढा, त्याची काढता काढता माहीत झाली आता. घे धर. नाही दादासाहेब, मला महत्वाचे फोन करायचे. अगं वडील काय नाही. आजी तू काढ चित्र. वेदा थांब जरा बाळा, मला काम आहे. आजी प्लीज प्लीज, मी तुला प्लीज बोलते. आजी काढ ना. बघ आजी आता ते एवढा हट्ट करते का? धर. हो प्लीज प्लीज. ही पावळट पोरगी, हिचं काहीतरी वेगळंच असतं. नुसती एक एक हट्ट करत बसते. बस. तूच काढ, बघू तुला जमतं का. काढ. अचानक एवढे खडे कुठून आले? रस्त्यावर तर काहीच नव्हतं. इतक्या इझिली ही कशी गेली इथून? जाऊ दे, मी घरी जाते. नाही नाही नाही, घरी नाही जाऊ शकत. नाही तर हिला विश्वास बसणार नाही माझ्यावर.
मीरा, मीरा थांब. ऐक अगं बस झालं. किती चालवणार आहेस अजून? मला त्रास व्हायला लागलाय. तर रस्त्यावर किती खडे आहेत. हे बघ माझ्या पायातून रक्त येतंय. अगं खरंच होतं. तुझे पाय दाखव. तुला त्रास नाही होत आहे? माया, ढोंग करू नकोस. अगं मी खरं बोलते. माया, मी बोलवेन तेव्हाच आते. वर्षांपूर्वी तिने माझ्याकडून जे हिसकावून घेतलंय ना, ती मला परत मिळाल्याशिवाय मी हिच्याकडे बघणार नाही. आज मी पुन्हा तुझ्या दारात आले. माझी बहीण हरवली तेव्हापासून आपण असंच बोलतोय. अजूनही मी तुझ्यावर रुसलेलीच आहे. फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याचकडे आहेत ना, म्हणून मी तुझ्या दारात आली. मला सत्य हवंय देवी आई, आणि तुला ते सांगावंच लागेल. तर आज मी इथे आले ही माझी लाचारी समज, गरज समज, पण मला योग्य तो कौल दे. आज मी तुझं मुखदर्शन घेतेय.